आमदार रोहित पवार भर आमसभेत अधिकाऱ्यावर भडकले। तक्रारकर्त्याची बाजू घेत माईकवरूनच त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले। रोहित पवार अधिकाऱ्याला कामचुकार ठरवत अद्वा बोलल्याचं देखील पाहायला मिळालं। हा सुपरवायझर आहे ना, दाखवा ना कुठे मग. आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे तसं खराब काम करून तुम्ही देत तुम्ही नाही। तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत रिडिझाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे दाखवा ना ना, कुठे मग. आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे हे काम अडचण तास- आहे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आणि लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे। त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असे काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। तर याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया तसंच अजित पवार नेमकं काय म्हणाले ते बघूया। कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं। पण ती कारवाईसाठी मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते, ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय। आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बने यांनी देखील रोहित पवारांवर टीका केली आहे। अशा पद्धतीची दादागिरीची भाषा रोहित पवार यांनी करू नये। त्या अधिकाऱ्याचं चुकलं असेल, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग असतात। रोहित पवार आमदार आहेत, त्यांची दुसरी टर्म आहे। त्या अधिकाऱ्यांचं काही चुकीचं झालं असेल तर आपल्याला विधानसभेमध्ये आवाज उठवता येते, विधानसभेमध्ये त्याबद्दल तक्रार करता येते, वरिष्ठांकडे त्याबद्दल तक्रारी करता येते। परंतु हे सगळं न करता फक्त स्टंटबाजी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या समोर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची आरेरावीची भाषा करणं, दादागिरीची भाषा करणं रोहित पवार तुम्हाला शोभत नाही। अशा पद्धतीनं उद्धटपणे अधिकाऱ्यांशी वागत असाल तर जनता तुम्हाला निश्चितपणे त्याबद्दल धडा शिकवेल। दरम्यान या प्रकरणी विजय वडेट्टीवार काय म्हणतायत ते बघूया। नाही, बरोबर आहे ना। गोट्या हा काही शब्द काय, गोट्या म्हणजे गोळ्या असतात। कंच्या खेळत होते काय, तर वाईट काय? यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमध्ये। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। हे फार मस्तीत आले आहेत। कोणताही माणूस पैशाशिवाय काम करत नाही। कुठलाही अधिकारी कर्मचारी बिना पैशानं फाईलला हात लावत नाही, टेबल सरकत नाही। दरम्यान अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेवर रोहित पवारांनी आता उत्तर दिलं, बघूया। आणि अधिकारी हे संगनमत या एक्सपोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, माननीय अंजलीताई, आपला माझ्यावरचा राग मी समजू शकतो, पण एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशा वेळी सामान्य माणसाची भावनाही आपण समजून घेतली पाहिजे। एखादा अधिकारी जेव्हा बघतो करतो अशी वेळकाढू भाषा वापरत असेल तेव्हा कदाचित आपल्यासारख्याला लगेच फरक पडणार नाही। लोकप्रतिनिधींसमोर अधिकारी धडधडीत खोटं बोलत असतील
तर तिथे विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात जाणाऱ्या सामान्य माणसासोबत ते कसं वागत असतील याची कल्पना करा. आम्ही मोठमोठा भ्रष्टाचार उघड करूनही त्याचे पुरावे मागणाऱ्या नेत्यांप्रमाणे काही अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले. कधी कधी भावनेच्या भरात संताप अनावर होतो, पण याची कारणंही आपण समजून घेतली पाहिजे. उंटावरून शेळ्या आखणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि सामान्य जनतेला होणारा त्रास खूप वेगळा असतो. मी ज्या भूमिका घेतो त्या आपल्या भूमिकांप्रमाणेच प्रामाणिक असतात, फक्त सिलेक्टिव्ह नसतात, अन्यथा कधीच सत्तेत जाऊन बसलो असतो. धन्यवाद असं म्हणतायत रोहित पवार.